नमस्कार मंडळी, थंबनेल तर तुम्ही बघितलाच असेल। तर आपण बनवणार आहे मालवणी पद्धतीमध्ये मटनचा रस्सा। चला तर मग सुरुवात करूया। मटनचा रस्सा बनवण्यासाठी अर्धा किलो मटन, अद्रक लसूणची पेस्ट, थोडी पुदिन्याची पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि खोबऱ्याचं वाटण, एक कांदा, 2 तेजपत्ता। आता आपण मटनला पहिलं अद्रक लसूणची पेस्ट लावून घेऊ। आणि थोडीशी पुदिनाची पेस्ट, एक चमचा मालवणी मसाला। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। आता आपण हे सर्व लावून झालेलं आहे। आता आपण हे 5 मिनिटांसाठी ठेवून देऊ। चला तर आपण सुरुवात करूया। आपण कुकर मध्ये मटण का शिजवतोय, कारण टोपामध्ये शिजायला वेळ लागतो। आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालू आणि तेजपत्ता। आता थोडं ढवळून घेऊ आणि कांदा लाल होईपर्यंत भाजून घेऊ। आता आपण मसाले घालू। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही मसाला घालू शकता। थोडीशी हळद, मटण घालू। आता सर्व ढवळून घेऊ। चांगलं तेलात परतून घ्यायचं। आता मटण मध्ये आपण पाणी घालून घेऊ। हे पाणी मी गरम करून ठेवलेलं होतं, ते आता त्याच्यामध्ये घालते। आणि आता सर्व मिक्स करून घेऊ। मी इथे गरम पाणी यूज केलंय, जेणेकरून मटण लवकर शिजतं। आता आपण चवीनुसार मीठ घालू आणि कुकर लावून 5 शिट्ट्या करू आणि गॅस फास्ट करू। पाच शिट्ट्या देऊन मस्त असं मटण शिजलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये गरम मसाला घालू आणि 1 वाटी खोबऱ्याचं वाटण। आता आपण सर्व मिक्स करू। आता वाटण थोडा वेळ शिजू दे। आता आपण पहिलं ते वाटण टाकलंय, ते शिजलंय। आता आपल्याला जेवढा पाहिजे रस्सा तेवढा आपण पाणी त्याच्यात ऍड करू। आता आपण थोडं 5 मिनिटं त्याला शिजून घेऊ। मटणाला छान असा सुगंध सुटलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू। आपला मटणचा रस्सा तयार झाला। तुम्ही बघू शकताय आपला मालवणी मधला मटणचा रस्सा झणझणीत झालेला आहे। तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।